नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात खायची मज्जाच वेगळी. पंक्तीत जसा मसाले भात असतो तसा आपण घरी बनवण्याचा प्रयत्नसुद्धा बऱ्याचदा करतो, पण अगदी तसाच्या तसा मसाले भात आपल्याला जमतो तसं नाही. तेव्हा वाटतं की नक्की कसा काय बनवत असतील तो मसाले भात, नेमकं काय काय साहित्य वापरत असतील. तर लग्नाच्या पंक्तीतील मसाले भाताची अस्सल पद्धत, त्यासाठी लागणारा सिक्रेट मसाला, सिक्रेट वाटण कसं बनवतात ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी एक खास वाटण बनवून आणि ताज्या मसाल्यासह हा मसाले भात कसा बनवायचा, चला तर मग बघूयात. तर सगळ्यात आधी आपण एका पातेल्यात 2 टेबलस्पून किसून घेतलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा रंग लालसर होईपर्यंत, म्हणजे अगदी खरपूस असं ते भाजून घ्यायचं. कलर बदलणं आणि खमंग भाजल्याचा वास सुटणं गरजेचं आहे, कारण खोबऱ्याचा जो खमंगपणा असतो अशा प्रकारे भाजल्यानंतरचा, तर तो खमंगपणा या मसाले भातामध्ये खूप गरजेचा असतो. म्हणून आपण खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर इथे आपलं खोबरं छान खमंग भाजून झालं आहे. त्यामध्ये आता घालूयात अर्धा टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं घालायचं. तसंच काही खडे मसाले घालायचेच. यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 मिरी, 2 ते 3 लवंगा आणि 1 हिरवी वेलची यामध्ये घालायची. आता हे सगळं खोबऱ्यासोबतच आपण 1 मिनिटभर मंद आचेवर भाजून घ्यायचं. तर हे बघा, इथे खोबरा आणि खडे मसाले छान खमंग असे भाजून झालेत. आता आपण ते एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी पावडर करून घेऊ. हा मसाला कोरडाच वाटायचा आहे, यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. तर इथे मी या मसाल्याची बारीक अशी पूड करून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामधून हा बारीक वाटून घेतलेला मसाला काढून घ्यायचा आणि आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी घेतलं 2 मोठे चमचे, म्हणजे 2 टेबलस्पून ओलं खोबरं. त्यामध्ये घालायची आहेत 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, तसंच थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तिखट जसं आवडत असेल तसं कमी जास्त करू शकता. यामध्येच आत्ता घालूयात 1 इंच आल्याचे बारीक करून घेतलेले तुकडे. आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपण ओलं वाटणसुद्धा वाटून घेतलेलं आहे. मसाले भातासाठी इथे मी वाडा कोलम तांदूळ वापरला आहे. लग्नाच्या पंक्तीमध्ये जो मसाले भात बनवतात त्यामध्ये आचारी कोलम तांदळाचा वापर करतात. कोलम तांदळाचे बरेच प्रकार आहेत, त्यामध्ये वाडा कोलम तांदळाचा भात खूप चांगला होतो. तर असा एकदम बारीक असतो कोलम तांदूळ, याला जिरा तांदूळ असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि असेच निथळत ठेवलेत. यामध्ये पाणी घालणार नाही आहे. यामध्ये पाणी घालून ठेवलं तर भात जास्त नरम होऊ शकतो. आता मसाले भात बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करत ठेवलं आहे. कुकरमध्ये घेतलं आहे 3 ते 4 टेबलस्पून तेल. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 2 तमालपत्र आणि 1 चमचा जिरं. आता जिरं आणि तमालपत्र एकदा परतून घ्यायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग. आता यात आवडीनुसार काजू घालायचे. काजू तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातलात तरी काही हरकत नाही. तसंच थोडेसे शेंगदाणे इथे मी घातलेत. मसाले भातामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात. तर आता काजू आणि शेंगदाणे आपण या फोडणीमध्ये थोडेसे परतून घ्यायचे. आता काजू आणि शेंगदाणे फोडणीमध्ये परतून झाले की यामध्ये आपण भाज्या घालायच्यात. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर इथे मी उभी चिरून घेतलेली तोंडली, तसंच चौकोनी तुकडे करून घेतलेलं गाजर, मटार आणि चौकोनी तुकडे करून घेतलेला बटाटा घातला. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या ॲड करू शकता. तर या भाज्या आता आपण या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या. अशा प्रकारे भाज्या परतून घेतल्यामुळे सुद्धा आपल्या मसाले भाताला खूप छान अशी चव येते, फ्लेवर येतो. त्यामुळे परतून घेणं महत्त्वाचं आहे. तर 2 ते 3 मिनटं या भाज्या मी फोडणीमध्ये छान परतून घेतल्यात. भाज्या छान परतून घेतल्यानंतर भाज्यांमध्ये आपण घालायची पाव चमचा हळद आणि तांदूळ जे आपण धुवून निथळत ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. तांदळामध्येच आपण हिरवं ओलं वाटण जे वाटून घेतलेलं होतं ते घालायचं
हळद, तांदूळ आणि ओलं वाटण घालताना दाखवणं माझ्याकडून स्किप झालं, तर तुम्ही समजून घ्या. तर आता तांदूळ आणि वाटण मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजेच 2 वाट्या आपण तांदूळ घेतले होते, त्याला 4 वाट्या आपण गरम पाणी घालायचं आहे. पाणी गरम घालणं महत्त्वाचं आहे. आता पाणी घालून घेतल्यानंतर आपण हे सगळं एकजीव करूयात आणि त्यानंतर यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून दही. तर इथे मी दही चांगलं फेटून घेतलं आणि यामध्ये घातलं. तर दही घेताना ते ताजं असावं आणि जास्त आंबटही असू नये. दही घालून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर आपण सुरुवातीला जो सुका मसाला बनवून घेतला होता तो यामध्ये घालूयात आणि आता हे सगळं आपण छान असं एकजीव करून घेऊयात. तर हा जो ताजा मसाला आपण यामध्ये घातला यामुळे या भाताला अप्रतिम अशी चव येते. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आणि आता आपण या कुकरला झाकण लावायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्यात आणि आता कुकर थंड झाला आहे. आपण झाकण उघडूयात. पहा किती छान असा हा मसाले भात इथे आपला बनून तयार आहे. वाफाळता असा हा मसाले भात बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. तर छान मोकळा सळसळीत असा हा भात आपला शिजून तयार झाला आहे. तर यावर आपण आता 1 चमचा साजूक तूप घालूयात आणि सोबतच यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वरून घालूयात. भात बनवून घेतल्यानंतर वरून तूप आणि अशा प्रकारे कोथिंबीर घातल्यामुळे मसाले भाताची चव आणखीन वाढते. त्यामुळे ही स्टेप नक्की करा. याला एकदा मिक्स करूयात आणि इथे आपला गरमागरम असा वाफाळता चविष्ट मसाले भात बनून तयार आहे. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या या पद्धतीने मसाले भात नक्की करून बघा. ताज्या वाटणातला हा मसाले भात तुम्हाला लग्नातल्या पंक्तीतल्या मसाले भाताची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पारिजात किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसंच शेजारील बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.